निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यावर भीषण जलसंकट ओढावले। राज्यामध्ये सध्या 7495 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। पिण्याच्या पाण्यासाठी महिला अक्षरशः वणवण करतायत। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यामुळे धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे। शिवाय अनेक भागांमध्ये सप्टेंबरपासून पाऊस झालेला नाहीये। परिणामी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आता जाणवू लागले। मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। दरम्यान राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यात किती टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संभाजीनगरमध्ये 569, जालनामध्ये 408, बीडमध्ये 310 टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे, तर धाराशिवमध्ये 101, नाशिकमध्ये 232, जळगावमध्ये 82 टँकरना पुरवठा सुरू आहे, अहमदनगरमध्ये 232, पुण्यामध्ये 171, साताऱ्यामध्ये 184, सांगलीमध्ये 94 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, सोलापूरमध्ये 117 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलेलं आहे आणि पाणी टंचाईची स्थिती सध्या बिकट झाली।